हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन SI म्हणजे काय असतं नक्की. तर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन एक गव्हर्नमेंटनी ऑर्गनाईज केलेली कॉम्पिटिशन आहे की जिथे इनोव्हेटिव्ह करणारी ज्यांची जिद्द आहे ते पार्टिसिपेट करू शकतात. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असतात ज्याचं सोल्युशन इंडस्ट्री ला हवं असतं. असे प्रॉब्लेम स्टेटमेंट SI च्या वेबसाईटवरती दिले जातात. तर आपल्याला गिव्हन टाइम फ्रेमच्या मध्ये आपल्याला त्याचं सोल्युशन फाइंड करून त्यांना द्यायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की PPT कशी बनवायची, काय बनवायची. तर लेट्स गो. तर आजच्या आपल्या टेबलचं इंट्रोडक्शन तर मी दिलेलंच आहे. आयडिया अप्रोच, टीम मेंबर डिटेल्स, IMP पॉइंट्स हे पण बघणार आहोत. PPTचं आहे आणि नंतर आपण SI च्या वेबसाईटला पण जाणार आहोत की तिथे काय काय आपल्याला दिसत आहे. तर बघूया आपण पुढे. तर हे PPTचं डिटेल आहे 2023चं आहे. तुम्ही बघू शकता इथं 2023चं आहे. 2024ची पण PPT येईल. ते जेव्हा आपल्याला SI चे प्रॉब्लेम स्टेटमेंट येतील तेव्हाच ते SI ची PPT पण ते देतील त्यांचा फॉर्मॅट. तर आपल्याला PSK प्रॉब्लेम स्टेटमेंट कोड असतो एक. प्रॉब्लेम स्टेटमेंट टायटल द्यायचं असतं, टीम नेम आपण ठरवायचं असतं, टीम लीडरचं पण नाव लागतं आणि नंतर इन्स्टिट्यूट कोड लागतो म्हणजे कॉलेजचा कोड आणि कॉलेजचं नाव आणि थीम म्हणजे ब्लॉकचेन आहे, सायबर सिक्युरिटी आहे, काय आहे ते लिहायचं असतं. आणि नंतर ते हे बेसिक डिटेल झाल्यानंतर सेकंड पेज जे की आयडिया अप्रोच असते. इथं तुमच्या आयडियाबद्दल प्रोटोटाइप बद्दल, सोल्युशन बद्दल डिस्क्राईब करायचं असतं. आणि इथं टेक्नॉलॉजी स्टॅक जर वेबसाईट डेव्हलप केली असेल तर इथं HTML, CSS, React फ्रेमवर्क किंवा Angular फ्रेमवर्क असे स्टॅक येऊ शकतो. जर प्रिडिक्टिव्ह किंवा मशीन लर्निंग केलं असेल तर तिथं पायथॉन त्याच्या रिलेटेड NumPy, TensorFlow येऊ शकतं. तर आणि इथं फ्लो चार्ट काढायचं म्हणजे थोडक्यात तुमचं आर्किटेक्चर असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आता वेबसाईटचं आपण धरलं तिथं फ्रंट एंड असतं, बॅक एंड असतं. तर फ्रंट एंड टू बॅक एंड कम्युनिकेशन कसं होतं ते आपल्याला ह्या इथं फ्लोचार्ट मध्ये दाखवायचं असतं आपल्या आयडियाच्या. तर नेक्स्ट स्लाइड. आयडिया अप्रोच डिटेल्स म्हणजे ह्या PPT मध्ये जर आपल्याला SI काय करतं हा जो त्यांच्याकडं 500 एका एका प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी 500 PPT येतात. तर त्या 500 PPT मधल्या 6 सिलेक्ट होतात. तर ते 6 सिलेक्ट कसे करत असेल तर तिथे ते पहिल्यांदा मशीन मतलब ऑनलाईन ते वेगवेगळ्या अल्गोरिदम मशीन जे भेटतात त्याच्यावरून एक सर्टन 100 ते PPT सॅक्रिफाईस सेपरेट करत असतील आणि नंतर त्या 100 मधून ते मॅन्युअली सगळ्यांच्या तिकडे जाऊन ते 6 सिलेक्ट करत असतील. तर असं काही होत असेल तर आपण मोस्टली काय केलं पाहिजे की पॉइंट पण केले पाहिजे की जे जे मेन पॉइंट असतात जे टेक्नॉलॉजी असते किंवा त्यांना जे हवं असतं ते पॉइंट वाईज लिहिलं पाहिजे आणि ते थोडं थोडं डिस्क्राईब पण केलं पाहिजे. आणि इथं डिस्क्राईब युअर डिपेंडन्सी हे पण द्यायचं आहे. डिस्क्राईब युअर यूज केस हा मोस्टली यूज तुम्ही कसं काही त्याचं यूज करणार ते एक लिहिलं पाहिजे. जेणेकरून इथून बिझनेस आयडिया निर्माण होतो. जसं यूज केस असेल त्याचे डिमांड आणि सप्लायचा सर्व खेळ असतो. तर नेक्स्ट स्लाइड. तर इथे तुम्ही बघू शकता. इथं पूर्ण टीम मेंबर्सची डिटेल्स असते. लाइक टीम लीडर नेम, त्याचं टीम मेंबर 1चं नेम, परत त्याचं ब्रांच हे ते लिहायचं आहे. जर टीम लीडर 2 SH मध्येच टोटल 6 मेंबर असतात. 6 मेंबर त्याच्यामधली एक ऍटलिस्ट फिमेल पाहिजे. तर अ, तुम्ही बघू शकता इथे 6 मेंबर आहेत. एक टीम मेंबर 1, टीम मेंबर 2, टीम मेंबर 3, टीम मेंबर 4, टीम मेंबर 5 आणि टीम लीडर. म्हणजे 6 असे टोटल 6 आहेत आणि 2 मेंटर असतात जे की कॉलेज आपल्याला इंटरनल हॅकॅथॉन झाल्यानंतर प्रोव्हाइड करतं. नंतर नेक्स्ट स्लाइड. आता तुम्ही पॉइंटर्स बघू शकता की काही काही लागतं. तर
प्लीज एन्शुअर द बिलो पॉइंटर मेट व्हाईल मॅक्सिमम स्लाईड 4 ठेवायचे आहेत. त्यांनी 4 स्लाईड दिले. त्याच्या व्यतिरिक्त अजून स्लाईड ॲड करायची काहीच गरज नाहीये. तर ऑल द टॉपिक्स शुड बी युटिलाइज्ड फॉर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन ऑफ युअर आयडिया. तर तुमचे डिस्क्रिप्शन देणारे असे टॉपिक असले पाहिजे. म्हणजे त्याच्या पीपीटीमध्ये इन्क्लूड केले पाहिजे, युटिलाइज केले पाहिजे. नंतर ट्राय टू अवॉइड पॅराग्राफ्स अँड पोस्ट युअर आयडिया इन पॉइंट्स. ओके, म्हणजे ते बोलतायत की पॉइंटमध्ये पण नाही पाहिजे आणि पॅराग्राफ्समध्ये पण नाही पाहिजे. तर तुम्ही तेच म्हणलं मी की पॉइंट पण द्यायचं आणि थोडं डिस्क्राईब पण करायचं. म्हणजे जेणेकरून जेव्हा मशीन थ्रू आपली पीपीटी सिलेक्ट होईल पीपीटी सिलेक्ट होईल, तर आपल्याला नेक्स्ट काय केलं पाहिजे, की जे आपल्याला सुपरवाइज करणार आहे. असं तर नाहीये की ती मशीन थ्रूच आपल्याला 5-7 पीपीटी जनरेट करून देतील. तर त्याचं ऑथेंटिकेशन मल्टिपल लेयर्स मध्ये असणार. तर त्यांच्यासाठी पण त्यांना समजवण्यासाठी पण म्हणजे जे सुपरवायझर आहेत, सुपरवायझर त्यांना समजण्यासाठी पण आपण ते एक ब्रीफमध्ये लिहिलं पाहिजे. नंतर कीप युअर एक्सप्लेनेशन प्रिसाइज अँड इझी अंडरस्टँड. बरोबर. तेच म्हणलं मी, की आपण एक पॉइंट लिहिणार त्याला एक 6 लाईनी किंवा अर्ध्या लाईन त्याला असं एक्सप्लेन करणार, की ते इझिली अंडरस्टँडेबल असतं. आयडिया शुड बी युनिक अँड नॉवेल. हां, युनिक तर जसं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याच्यात युनिक काय करता येतंय ते पण बघा तुम्ही. आणि इट हॅज बिझनेस पोटेन्शियल. तुम्ही बिझनेस आयडिया त्या पीपीटीमध्ये आपण कसं आपण बिझनेस वाढवू शकतो ते पण लिहायचं आहे. त्याचे पण पॉइंट्स भेटू शकतात. मोर वेटेज विल बी गिव्हन. अपार्ट फ्रॉम पीपीटी, ॲब्स्ट्रॅक्ट युअर आयडिया विल बी आस्क्ड सेपरेटली व्हाईल सबमिटिंग. हां, मागच्या वर्षी मी पण दिलेली आहे. तर पीपीटी आपल्याला सबमिट करायचाच असतो. पीपीटी बरोबर आपल्याला एक व्हिडिओ पण सबमिट करायचा असतो, जो की आपण YouTube वरती अपलोड करतो. YouTube वरती अपलोड करून ती लिंक आपण एस-आय-एचच्या डॅशबोर्डवरती देतो. व्हाईल आपण सबमिट करताना टीमचे डिटेल्स वगैरे, वगैरे. आणि नंतर यू नीड टू सेव्ह द फाइल इन पी-डी-एफ अँड अपलोड टू सेम पोर्टल. नो पी-पी-टी, नो वर्ड, नो डॉक अँड एनी अदर फॉर्मॅट विल बी सपोर्टेड. इथं आपल्याला इथं सरळ-सरळ लिहून दिलेलं आहे, की पी-डी-एफच्याच फॉर्मॅटमध्ये आपण सबमिट करू शकतो. तर यू कॅन डिलीट दिस स्लाइड व्हेन यू आर अपलोड डिटेल ऑन युअर हे ते काही कामच नाही. डिलीट करू, आपण नाही करू, काही फरक पडत नाही. नंतर त्याच्यानंतर गाईडलाईन्स आहे जसं की टीमची साईज 6 पाहिजे अँड ऑल द टीम मेंबर्स मस्ट बी फ्रॉम सेम कॉलेज. तुम्ही बघू शकता की आपले जे टीम मेंबर्स पाहिजे ते विदिन अ कॉलेज पाहिजे. वेगळ्या ब्रांचचे चालू शकतात. इंटर कॉलेज टीम्स आर नॉट अलाउड. म्हणजे दुसऱ्या कॉलेजच्या टीम्स म्हणजे 3 मेंबर एका कॉलेजचे, 3 मेंबर दुसऱ्या कॉलेजचे नॉट अलाउड. Encourage students from different branch with your college or institute to diverse your team. तेच तर मी बोललो. Each team should be consist of 6 member. हां, 6 मेंबर आहे including at least 1 female. At least एक तर फिमेल पाहिजे त्या टीममध्ये. नंतर द चॉईस फ्रॉम प्रॉब्लेम स्टेटमेंट कुड बी फ्रॉम एनी टीम or from the problem statement which is already published on ऑफिशियल एस-आय-एच 2020 वेब 2020ची वेबसाईट. आता ही झालं मी मागच्या वर्षी सांगत आहे. आता 2024 ची नवीन पोर्टल येईल, तेव्हा मी अपडेटेड व्हिडिओ बनवणारच आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा YouTube चॅनलला. The judges evaluators can be from academia or from industrial म्हणजे इंटरनल हॅकॅथॉन साठी एकतर आपण इंडस्ट्री मधले पर्सन बोलू शकतो किंवा इंटरनलच आपण कॉलेजमधले जे शिक्षक आहेत त्यांनाच जज करायसाठी ते ते डिपेंड असतं की एस-आय-चे कोऑर्डिनेटर कोण आहे आपल्या कॉलेजमध्ये. ते डिसाईड करतात की एस-आयला कोण म्हणजे जज करणार आहे इंटरनल हॅकॅथॉनला. आणि नंतर यू शुड बी encourage maximum team to participate in healthy competition. कॉम्पिटिशन का वाढवायचं आपण? Please note that you have flexibility to organize the internal hackathon in either online or offline mode. Okay. Maintain integrity and fairness throughout the event. Okay.
ते काय स्पॉक्ससाठी स्पॉक्स कोण असते की एस-आयचे जे कोऑर्डिनेटर असतात ते कॉलेजला रजिस्टर करतात पोर्टलवर. तर तुम्ही बघू शकता की ते 60 दिवस दिलेलं आहे इथं आहे आयडिएशन. अजून तर एस-आयचं अपडेट नाही आलेलं. नाहीतर ते डेट वाईज देऊ शकतात तुम्हाला. इथं 60 दिवसात आपल्याला सबमिशन करायचं आहे इंटरनल हॅकाथॉन नंतर 45 टू 60 डेजमध्ये इव्हॅल्युएशन होतं आणि 45-60 डेजमध्येच प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसाठी टाईम असतो आणि नंतर 180 डेजमध्ये सगळं डेव्हलपमेंट इम्प्लिमेंट झालं पाहिजे. सिंपल एज दॅट. ओके. हॅकाथॉन तुम्ही बघू शकता की इथे अजून प्रॉब्लेम स्टेटमेंटचं पोर्टल ओपन नाही झालं. जेव्हा लाईक जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट येतील तेव्हा ते ओपन करतील इथे पोर्टल आणि त्याच्यातूनच आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. That's all for this video. Uh, Thanks for watching. Bye bye.